महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे। सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नव मंत्रिमंडळ नागपुरात दाखल झालेलं आहे आणि ह्या मंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी संपूर्ण नागपूरभर अशा प्रकारचे स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचं स्वागत अशा मोठमोठ्या बॅनर्सच्या माध्यमातून केलं जात आहे। आता आपण आहोत नागपुरातल्या विधान भवन परिसरामध्ये दादासाहेब कन्नमवर चौकात। हे अशा प्रकारे मोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचं स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे संपूर्ण नागपूरभर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि आपल्या नेत्यांचं स्वागत करण्यात येते। नागपूरची ओळख ही संत्रानगरी, ऑरेंज सिटी म्हणून आहे, पण हे शहरभरात लावलेले बॅनर्स आणि यामुळे नागपूरची ओळख बॅनर सिटी झाली आहे का असा एक खोचक टोला कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी लगावला आणि ते काही प्रमाणात खरं देखील आहे। यातले बरेचसे बॅनर्स अनधिकृत आहेत, पण तरीसुद्धा नागपुरातलं महापालिका प्रशासन या बॅनरकडे दुर्लक्ष करतं आहे। त्यामुळे नागपूरची ओळख पुसून ही आता बॅनर नगरी झाली आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारला जातो आहे। माझे सहकारी अभय देशमुख यांच्यासह अजिंक्य कुठे, श्रेष्ठ महाराष्ट्र, नागपूर।